नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी महापालिकेची एक खिडकी योजना. खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे. आणि नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन उत्साहात साजर. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेरा नाम अमजद अहमद शेख है। मैं रहमतपुर शांतिनगर में रहता हूँ। जब भी मस्जिद में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए, तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए, उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है। तो इस करके मेरे बच्चों का 2-3 टीका छूट गया था। लेकिन टीचर लोग, सिस्टर लोग बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लगाया करो, ये करो। तो इस हिसाब से घर वालों को माने। इंद्रधनुष टीका कार्यक्रम मोहल्ले में ही चल रहा था, तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए। वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है, सही है। पहले पूरा खाते पीते नहीं थे, अभी और खाते पीते हैं और अल्हम्दुलिल्लाह हर बीमारी से महफूज है। अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका न छूटे। जिल्ह्याची परंपरा आहे की येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्गार जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी काढले. क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील मार्गदर्शक आणि खेळाडूंचा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शिंगारे पुढे म्हणाले की खेळाडू घडताना त्या खेळाडूच्या जिद्दीसोबत त्याच्या पालकांचा पाठिंबा आणि शासनाचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच खेळाडूंना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मी मानतो. जिल्ह्यातील भावी खेळाडूंना शासकीय सुविधांची जोड मिळाल्यास आणखी प्रतिभावंत खेळाडू निर्माण होतील आणि यासाठी सर्व प्रकारची मदत जिल्हा प्रशासनाकडून निश्चित केली जाईल. या जीवनगौरव पुरस्कार बॅडमिंटन श्रीकांत वाड, क्रीडा मार्गदर्शक कबड्डी प्रशांत चव्हाण, पॉवर लिफ्टिंग नाजुका घारे, शूटिंग भक्ती खामकर, कबड्डी सायली जाधव, कबड्डी निलेश साळुंके, खो खो प्रियांका भोपी, टेबल टेनिस सिद्धेश पांडे, पॉवर लिफ्टिंग साहिल उतेकर, मैदानी खेळ प्रणव देसाई या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. काही दिवसावर दहीहंडी गणेशोत्सव असल्यामुळे सर्व उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, वाहतूक विभाग तसेच एमएसईबी आदी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने नियमांचे पालन करून सण उत्सव साजरे होतील या दृष्टीने कार्यवाही करावी. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वतोपरी दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. तसेच सार्वजनिक मंडळांनी देखील उच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि महापालिकेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व उत्सव यशस्वीरित्या पार पाडता यावेत यासाठी महापालिकेच्या वतीने नियमावली तयार करण्यात आलेली आहे. तसेच गणेश मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असून तात्पुरत्या स्वरूपात नोंदणी करणाऱ्या मंडळांना देखील ऑनलाईन अर्ज करता येतील तशी कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. तरी सर्व मंडळांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. तसेच मंडळाचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर शक्य झाल्यास त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त 2 दिवसात परवानगी दिली जाईल या दृष्टीने कार्यवाही करावी. ऑनलाईन प्रणाली एक खिडकी योजनेप्रमाणेच कार्यरत असल्यामुळे मंडळांना परवानगीसाठी आवश्यक पोलीस विभाग, वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्या ना हरकत दाखल्यांसाठी विभागांकडे पाठपुरावा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या विभागांनी ऑनलाईन पद्धतीनेच ना हरकत दाखले उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे आणि त्यानंतर गणेश मंडळास ऑनलाईन पद्धतीने अंतिम परवानगी विहित कालमर्यादेत उपलब्ध करून दिली जाईल. रस्त्यावर सार्वजनिक उत्सवासाठी मंडप उभारताना रस्त्याचे नुकसान होणार नाही या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यावी.
उत्सव कालावधीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विजेसाठी MSIBच्या माध्यमातून आवश्यक परवानगी घेऊन विद्युत मीटर घेण्यात यावे. रस्त्यावरील पोलमधून अनधिकृतरित्या वीज कनेक्शन घेतल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी असे प्रकार मंडळांनी करू नये असे आवाहन आयुक्त बांगर यांनी मंडळांना केले. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या उपक्रमांतर्गत ठाण्यात 1 सप्टेंबर रोजी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिनदल यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने शहरातील शिवसमर्थ माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देणे, त्यांना मुख्य प्रवाहाचा भाग बनविण्यासाठी, त्यांना मनाने जगण्याची संधी देणे, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे, असे शिंगारे यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यात दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभागांचे 50 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ तसेच इतर विविध विकास महामंडळेही सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात विविध शासकीय योजनांची माहिती, त्या संदर्भातील अर्ज, केंद्र शासनामार्फत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या UDID कार्डसाठी अर्ज भरून घेणे, दिव्यांगासंदर्भातील इतर कागदपत्रांसाठी अर्ज करणे, कर्ज योजनांची माहिती देणे, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज भरून घेणे आदी उपक्रम मेळाव्यात होणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका, सर्व पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपालिका यांचाही या मेळाव्यात सहभाग असणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचविण्यात येतील. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ सुलभरित्या मिळण्यास मदत होईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधव भगिनींनी या मेळाव्यास उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिंगारे आणि जिंदल यांनी केले आहे. शिवसमर्थ माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प, वैद्यकीय सेवा, जेवण तसेच इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. विद्या प्रसारक मंडळाच्या डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर येथील स्काउट गाईड नी 3 हात नाका, ट्रॅफिक पोलीस येथील ड्युटी बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा केला. सोबत शाळेतील गाईड कॅप्टन कल्पना बोरवणकर उपस्थित होत्या. मुंबईसह ठाणे जिल्ह्याचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने दर्याला नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला. ठाणे पूर्व भागात चैंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चैंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कोळीवाड्यातील 93 दाम्पत्याने विधिवत पूजा करत दर्याला नारळ अर्पण करत सर्वांच्या सुख समृद्धीसाठी आवाहन केले.
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून चैंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चैंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचाच्या वतीने पूर्व पश्चिम कोळीवाड्यातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. पूर्व भागातील विठ्ठल मंदिरात कौतय आणि रेश्मा कोळी, कुणाल आणि माधवी कोळी, सम्राट आणि तन्वी कोळी या नव दाम्पत्याच्या हस्ते नारळाची पूजा करण्यात आली. त्यानंतर पश्चिम कोळीवाड्यातील दत्त मंदिरातून ही मिरवणूक वाजत गाजत पूर्व भागातील चैंदणी बंदर येथे आली. त्या ठिकाणी दर्याला शांत होण्याचे आवाहन करत त्याला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक विक्रांत कोळी म्हणाले, नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा मोठा सण आहे. पूर्वीपासून चैंदणी कोळीवाड्यात हा सण उत्साहात साजरा होतोय. मधल्या काही काळानंतर चैंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चैंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचच्या वतीने गेल्या 24 वर्षाहून अधिक काळ हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करत समाजाची परंपरा जोपासली जाते. यावेळी हजारो कोळी बांधव, भगिनी पारंपरिक वेशभूषेत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधवांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीचे स्मरण करून आणि मानाच्या नारळाची पूजा करून वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर कळवाखाडी येथे मानाचा नारळ कोळी बांधवाच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माजी उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते. बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी कोकणवासी मोठ्या संख्येने कोकणाकडे रवाना होतात. या भक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एसटी महामंडळ, रेल्वे या खाजगी बसेसद्वारे प्रवाशांना वाहन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अनेक राजकीय नेते आपल्या मतदारांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देतात. यासाठी एसटीच्या बसेसचा ग्रुप बुकिंग केलं जातं. कल्याण आगारातून दरवर्षी राजकीय पक्ष किमान 300हून अधिक बसेसचे भक्तांसाठी बुकिंग करत या बसेस प्रवाशांना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. यंदा मात्र आतापर्यंत केवळ 20 बसेसचे बुकिंग झाले असून अनेक राजकीय पक्षांनी ग्रुप बुकिंगसाठी विचारणा केली आहे. मात्र अद्याप बुकिंग झालेली नाही. तर 44 मार्गावर धावणाऱ्या या बसेस आगाऊ बुकिंग प्रवाशांकडून फुल झाले आहे, अशी माहिती कल्याण आगार व्यवस्थापकांनी दिली. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यंदा रेल्वेने देखील दरवर्षीच्या तुलनेत जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या असून खाजगी बसेस चालकांनी कंबर कसली आहे. तर विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून 1 सप्टेंबरपासून सिंधुदुर्ग विमानतळावर मुंबई ते सिंधुदुर्ग विमान सेवा चालवली जाणार असून मोठ्या संख्येने बाप्पाचे भक्त विमान प्रवासाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी महापालिकेची एक खिडकी योजना. खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे. आणि नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन उत्साहात साजर. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.